उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला. आदित्य ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे आणि मिलिंद देवरा यांना उतरवण्याचा रणनीती आखलेली आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवारही मैदानात उतरलेत. खुद्द राज ठाकरे यांचे सुपुत्र जे आहेत अमित ठाकरे माहीमधून निवडणूक लढवत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की येणारी निवडणूक म्हणजे विधानसभेची निवडणूक आणि त्यानंतरचा जो प्रवास असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तो गंभीररित्या पुढे जाणार आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये एक मोठा पक्ष म्हणून कदाचित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पाहिलं जाऊ शकतं. 12 आमदार घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेत गेली होती. यंदा किती आमदार जाणार आहेत? माझ्यासोबत कुणाल माइंडकर आहेत, बोरोली विधानसभा मतदारसंघातील. आणि बोरोली मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. थोडी अवघड आहे निवडणूक बोरोलीची. अवघड म्हणता येणार नाही. तुम्ही जसं आत्ता म्हणालात की बालेकिल्ला आहे भारतीय जनता पक्षाचा, तर 1978 पासून ते 2024 असा 46 वर्षाचा स्पॅन आहे, जिकडे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आत्तापर्यंत निवडून आलेला आहे. पण तरी जरी आपण बघितलं याच्यामध्ये तरी विकास झालेला नाही. एवढ्या याच्यानंतर पण आपण आजही पाण्याच्या प्रश्नावर लढतोय, आजही आपण रस्त्यांबद्दल बोलतोय, आजही आपण विजेबद्दल, वीज म्हणजे गोराईच्या पाड्यांमध्ये वीज नाही आहे, तिकडे आदिवासी लोक राहतात, त्यांना वीज मिळाली नाही. अशा सगळ्या मूलभूत गरजा पण आपल्याला पुरवता आलेल्या नाही. एवढ्या वेळ सत्ता भोगूनही हे फार महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो इकडे, की त्यामुळे अवघड मी म्हणणार नाही. फाईट देणार आणि आम्ही जिंकण्यासाठी जास्त करावी लागेल. मेहनत अर्थात करावी लागेल, लोकांपर्यंत पोचावं लागेल आणि आम्ही पोचू, आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत पोचण्यासाठी आणि आम्ही जिंकूच ही लढाई. पण असं म्हटलं जातं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या प्रकारे वाढायला पाहिजे तशी काय वाढली नाही. 12 आमदार विधानसभेत गेले होते, नंतर हा आकडा कमी होत गेला. काय कारण आहे त्याची? कारण म्हणायला गेलं तर तुम्ही 2009चा आमचा काळ बघितला असेल, ज्यावेळी पक्ष नवीन होता त्यावेळी 13 आमदार निवडून आले. नाशिकमध्ये महानगरपालिका जरी आली, सगळ्या गोष्टी झाल्या. याच्यानंतर एक मध्ये फक्त ती 2014ची जी आली वेव म्हणू शकतो आपण त्यांना, त्याच्यामध्ये अनेकांचं हे झालं. म्हणजे नुसतं आम्ही नाही, आमचा तर 17-18 वर्षाचा पक्ष आहे. काँग्रेससारखा पक्ष जो 150 वर्षाचा होता, त्यांचे 2 आकडे पण खासदार येणं कठीण झालेलं, अशी परिस्थिती होती. आमदार येणं कठीण झालं होतं. तर आहे, प्रोसेस आहे, पक्ष वाढत असतो. आणि आत्ता तुम्ही जर बघत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच किंगमेकर असेल येणाऱ्या सत्तेमध्ये महाराष्ट्रात. गेल्या वेळेला तर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता, म्हणजे भाजपला पाठिंबा होता. आता भाजपच्या विरोधात लढत आहे, म्हणजे त्याच उमेदवाराच्या लढत आहेत ज्याचा भाजप गड आहे. लोकसभेमध्ये म्हणजे गुढीपाडव्याच्या सभेमध्ये आदरणीय साहेबांनी आमच्या सांगितलं होतं, राजसाहेबांनी, की माझं समर्थन बिनशर्त पाठिंबा हा मोदी साहेबांना आहे, नरेंद्र मोदींना आहे. आणि त्याचवेळी त्यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना संदेश दिला होता शिवाजी पार्कच्या त्या सभेमधनं, की विधानसभेच्या तयारीला लागा. तर त्याचवेळी आमचं स्पष्ट होतं की आम्ही लोकसभा लढवत नाही आहोत, पण विधानसभा संपूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहोत. ते इमेज हे होत नाही, दाग लागत नाही की एकदा हे म्हणतात एकदा ते म्हणतात, असं राज ठाकरे यांच्याविषयी म्हटलं जातं. पण आजपर्यंत आम्ही कोणत्याच युतीमध्ये आणि आघाडीमध्ये नव्हतो. आणि राजसाहेबांना तुम्ही ओळखता आणि तुम्हालाही माहिती आहे की स्पष्ट वक्ते आहेत ते. ज्या गोष्टी खऱ्या वाटल्या, बरोबर वाटल्या, मग कोणी असो समोर त्याच्या बरोबर आहेत. आणि जर चुकीच्या असतील तर त्याच पद्धतीने ते बोलायला तयारी असतात. बोरिवलीमध्ये काय असे प्रश्न आहे की मतदारांपर्यंत तुम्ही पोहोच? अनेक प्रश्न आहेत. जसं मी तुम्हाला मूलभूत गरजा आता इकडच्या सांगितल्यात. इन्फ्राला घेऊन मोठा प्रश्न आहे. तुम्ही जर बघितलं असेल त्यांचं एकच प्रोपोगंडा आहे, एकच अजेंडा भारतीय जनता पक्षाचा, ते आम्ही गार्डन केली. गार्डन सम्राट म्हणून ते सगळीकडे मिरवतात. मला त्यांना एक प्रश्न आहे, फक्त गार्डन केली, जॉगिंग ट्रॅक तयार केले, त्याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नाही. एक उदाहरण म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर प्लीज तुम्ही तिकडे जा. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर चिकूवाडी नावाचा इकडे एक परिसर आहे, तिकडे एक मोठं मैदान आहे, तिकडे क्रिकेट स्टेडियम बांधायचं असा अनेक वर्ष त्यांचा उपक्रम तो सुरू आहे की करूया. आजपर्यंत झालेला नाही. सगळे येऊन क्रिकेटकडे विजनच नाही. तर मला जर तुम्ही विचारलं त्या विजनमध्ये आपण ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळत नाहीत आपल्याला. का मिळत नाही? कारण की आपण फॅसिलिटीज देऊ नाही शकत. आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑलिम्पिकचं हे का नाही होऊ शकत तिकडे? विविध खेळ का नाही तिकडे आणू शकत आपण? त्याच्याने महाराष्ट्रभरातील लोक तिकडे येऊन खेळतील, प्रशिक्षण मिळेल चांगलं त्यांना, आणि आपण चांगले खेळाडू निर्माण करू जेणेकरून आपल्याला येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपण चांगली पदकं मिळू शकू. विजन नाही आहे, फक्त गार्डनचे जॉगिंग ट्रॅक बनवा, लाद्या लावा, याच्या पलीकडे कोणतं विजन भारतीय जनता पक्षाकडे नाही, बोरिवली विधानसभेसाठी तरी. महायुतीने लाडकी बहीण योजना आणली, अटल सेतू बांधला आहे, मेट्रो जी आहे, कोस्टल रोड आहे, असे अनेक प्रोजेक्ट आणले आहेत आणि त्याच्या बळावर महायुती सत्तेत येईल असं म्हटलं जातं. लाडकी बहीण योजना तुम्ही जर म्हणाल तर ह्याच्याबद्दल आमचं तरी स्पष्ट मत आहे की खरं तर अशा योजना देऊन पैसे कोणाच्या तरी खात्यात टाकणं, बहिणींच्या खात्यात टाकण्यापेक्षा त्यांना सक्षम बनवणं गरजेचं आहे, त्यांना रोजगार देणं गरजेचं आहे. आणि हे जे आत्ता ती स्कीम चालवत आहेत, हजारो कोटी रुपये ह्या सबसिडीमध्ये जाणारे जे लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जातील. येणाऱ्या काळात निवडणुकांपुरतं तर सगळं नीट चाललं आहे. येणाऱ्या काळात पुढच्या 2 महिन्यात फार तर डिसेंबर किंवा जानेवारी पगार द्यायला पैसे नसतील सरकारकडे, अशी परिस्थिती तिजोरीची होणार आहे, अशी परिस्थिती फायनान्सची होणार आहे. तर ह्या बळावर फक्त ते निवडणुकीचे मुद्दे, टोलचा मुद्दाही निवडणुकीचा आहे, खरा तर आमचा मुद्दा आहे तो.
खरा ऐरणीवर जर तो विषय आणला असेल टोलचा, तो राजसाहेबांनी मनसेने आणला. त्याच्यासाठी आम्ही लाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलो, केसेस झाल्या. आजही आमच्यावर केसेस सुरू आहेत त्याच्या. पण तो जर आम्ही ऐरणीवरच आणला नसता, विषय आलाच नसता, तर टोल बंद झालेच नसते. बोरिवलीमध्ये 65% जी लोक आहेत ती गुजराती बहुल आहे म्हणजे आणि भाजपला मानणारी आहेत. ते कसं तुम्ही तसं नाही आहे सर. जर तुम्ही खरे आकडे जर घेतलेत तर 38% मराठी आणि 38%च गुजराती आहेत. तर जो ते जे आपलं म्हणणं असं की गुजराती बहुल तसं नाही आहे ते. आणि समान आहेत. 1,20,000 मतदार ते असतील, मराठी असतील आपले, तर 1,20,000 गुजराती आहेत. तर त्याला काउंटर करण्यासाठी माझं फक्त विकासच आहे. आमचं जे पण काम असेल ते विकासाला धरूनच असेल. आम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी तोडाफोडीच्या राजकारणामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बोरिवलीतील उमेदवार माहिती यांच्याशी बोलवतो. काय मुद्दे असतील, लोकांपुढे कसं राहणार आणि विधानसभेमध्ये कशा प्रकारे फाईट करतील याविषयी ते बोलवतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश अभिलाष आठवले, न्यूज 10 महाराष्ट्र.